नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पहिल्या 4 टप्प्यातलं मतदान हे पार पडलेलं आहे आणि 5व्या टप्प्यातलं मतदान हे 20 तारखेला पार पडणार आहे. यासाठीच आपण मुंबईच्या दौऱ्यावर आहोत. सध्या आपण आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघातील वाशी परिसरात. येथील नागरिकांच्या मनातील खासदार कोण आहेत, त्यांच्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आता आपण वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात येथील जनतेच्या मनातील खासदार कोण आहे. बाबा, काय सांगाल? ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तुमच्या मनातील खासदार कोण आहे? पहिल्यापासून इथं शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, पण आता पहिल्यापेक्षा ही फुटाफूट झाल्यामुळं आता जास्त लोकांच्यात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळं लोकही पहिल्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच मागे आहेत आणि राजन विचारेचे हे खासदार होणार, ही 100% काळ्या दगडावर रेग आहे. तुमच्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? आमच्या खासदाराकडून ह्या 10 वर्षात पण खासदारांनी भरपूर कामं केलीत. मार्केटला सुद्धा पाणी टाकी म्हणा गेट म्हणा काय म्हणा भरपूर काम केले आणि आमचा खासदार एक कामाचाच आहे. भरपूर गार्डनची कामं केलेत, सर्व कामं केली. शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं जातंय की इथला खासदार हा शिंदेच्या शिवसेनेचाच होईल. शिंदेची शिवसेना ही आमचीच होती, परंतु शिंदे सोडून गेल्यामुळे आता लोक पूर्ण असंतोषाने नाराज आहे. तुम्ही काय सांगाल? तुमच्या मनातला खासदार कोण आहे? खासदार म्हणजे राजन विचारे साहेबच, कारण त्यांची पूर्वीपासून एक लोकल आहे आणि जनतेमध्ये त्यांनी फिरलेले आहेत आणि प्रत्येक आज बरेच वर्षापासून आम्ही बघतोय, म्हणजे जेव्हापासून राजन विचारे साहेब त्यांनी लोकल लेवलला काम केल्यामुळे घराघरामध्ये त्यांचं एक नाव आहे. परंतु आता नवीन कोणतरी उभा राहणार आणि म्हणणार की मला खासदार व्हायचं, तर असं होऊ शकत नाही, कारण लोकांच्या मनामध्ये राजन विचारे साहेबच पहिल्यापासून. तुम्ही मतदानाला जाताना कोणत्या मुद्दा लक्षात ठेवून मतदान करणार आहात? मेन म्हणजे आम्हाला मूलभूत ज्या सुविधा आहेत ह्या मिळायला पाहिजेत पूर्णपणे आणि आमची कामही लोकल लेवलला पण झाली पाहिजेत आणि त्या माणसांनी लोकल लेवलला काम केलेलं आहे पूर्वीपासून. त्यामुळे कसं आता सध्या तरी घरटी जर ओळख जर म्हणली तर राजन विचारे साहेबांची. नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे लढत होतीये, तुल्यबळ होईल वाटतंय? नाही होऊ शकत. राजन विचारे साहेब 100% येणार, कारण कसं माहिती का, महापौर म्हणून तिने जरी काम केलं असेल, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राजन विचारे साहेब पूर्वीपासूनच फिरत आहेत आणि कामकाजामध्ये लक्ष घालत. बाबा, काय सांगाल? तुमच्या मनातला खासदार कोण आहे? काय सांगाल बाबा? तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आपल्यासोबत बघतोय की आणखीनही काही नागरिक आहेत. तुम्ही ठाणे लोकसभा मतदारसंघात येता का? कोण आहे तुमच्या मनातला खासदार? का? इथून मागे पण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. आमचा विचार ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना लढत होतीये. कोण बाजी मारेल वाटतंय? शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं जातं की हा आमचाच बालेकिल्ला आहे, आम्हीच विजय होणार. नाही होणार. त्यांनी निवडलेला नेता चुकीचा निवडला आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये नाही येणार. काय तुमच्या मनातला खासदार कोण आहे? नाही येणार. आपली जी सेना येणारच नाही. एकनाथ शिंदे सेना उदय साहेबच येणार. आम्हाला तेच पाहिजे. मशाल येणार. मशाल. का बरं? त्यांनी काम हे घोटाळा करून तिकडे गेलेत ना, तिकडे भाजपमध्ये सगळे काय महाराष्ट्रामध्ये लुटा चालू केले त्यांनी. सगळं महाराष्ट्रामध्ये सगळ्या कंपन्या गुजरातला दिले. आम्ही महाराष्ट्र लोकांनी काय करायचं सांगा? हा, मराठी लोकांनी काय करायचं? महाराष्ट्र काम मिळालं पाहिजे. काय आम्हाला काय नको फायदा मिळाला? सगळं गुजरातमध्ये चाललं, आम्ही काय करायचं सांगा ना? आणि माझ्या हातात काय नाही काय आणि आपले बरं, तुम्ही नरेंद्र मोदींनी इथून घोटाळा किती केला? चांगल्या कंपन्या बंद पडून काय गुजरातमध्ये एवढा पैसा वाढतात. नरेंद्र मोदी हा कुठला पैसा वाढता? आमचा पैसा वाढता. आमचा पॅन कार्ड करा, पिनकर हा पैसा घोटाळा बंद करून गव्हर्नमेंट पैसा आमचा पैसा वाढतात. शिंदे मुख्यमंत्री आहेत. हा, मुख्यमंत्री आहेत. ते आता पडणार मुख्यमंत्री. शिंदे मुख्यमंत्री होणार नाही परत. बरं, तुम्ही मतदानाला जाताना कोणते मुद्दे विचारात घेऊन मतदान करणार आहात? कारण ठाण्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. काम मिळालं, आम्हाला आमचं काम मिळालं पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठला एकी मराठी माणूस बाहेर गेला नाही पाहिजे. सगळं काय तुमच्या मनातला खासदार कोण आहे? मशाल राजन विचारे. हा, का बरं?
कारण त्यांचं काम चांगलं काम आहे, चांगलं आहे, विचार चांगले आहेत, विचार चांगले आहेत आणि एकनिष्ठ आहेत. एक निष्ठा एकमेकाला सांभाळून घेणार आहेत आणि एवढा गरम नाही, गरम डोक्याचे नाहीत. आता यांच्या कार्यकर्ते म्हणजे कशी गुंडगिरी चाललेली आहे, काय पोलीस चौकीमध्ये जे गोळे चाललेले आहेत, हा ते आम्ही लोकांनी केल्यानंतर त्यांनी आम्हाला फासा तोडले. हे लोक गेला कोणाकडे आहे जबाबदार त्यांना कोण जबाबदार आहे का? जर आम्ही जर असे केले तर आम्हाला लगेच फासा तोडवणार. बरं, शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथल्या शिवसैनिकांमध्ये नेमका काय फरक पडलेला आहे? भरपूर फरक पडला, भरपूर. पब्लिकमध्ये काही नाही फरक पडलाय. सामान्य लोक आहेत तिथेच आहेत, फक्त नेते फुटलेले आहेत. कार्यकर्ते आहेत तिथे आहेत, कार्यकर्ते आहेत तिथेच आहे. नेते फक्त खोके खाऊन फुटलेले आहेत. आम्हाला फक्त मशालच पाहिजे, मशाल आणि शरद पवारची पाहिजे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आता आपण आहोत आणि इथल्या नागरिकांकडून जे आहे ते आपण त्यांच्या मनातला खासदार जाणून घेणार आहोत. त्याबरोबरीनं या मतदारसंघातले प्रश्न जे आहेत ते देखील नागरिकांकडून या जाणून घेणार आहोत. इथे जर आपण बघितलं तर व्यापारी बांधव आहेत. दादा, काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आमचा मशाल. का बरं मशाल का? उद्धव ठाकरे. इथे जर आपण बघितलं एपीएमसी मध्ये तर नागरिकांचा कल आपण जाणून घेतोय. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? राजन विचारी. का बरं? चांगला माणूस, कामं चांगली. मी शिवसेनेचाच आहे, त्यामुळे राजन. ही जी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई दिसते तर याच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे? काय नाही, निष्ठावंत आहेत ठाकरेंच्या बाजूने. मशालच पेटणार. मशाल 100%. तुम्ही काय सांगाल दादा, तुमच्या मनातला खासदार कोण आहे? काय सांगाल दादा, मनातला खासदार कोण आहे? मला माहित नाही साहेब, त्यांना विचारा. काय वाटतं पण तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे? मला काहीच नाही माहित आहे, त्या साहेबांना विचारा. क्या लगता है आपको, कौन हो जाएगा खासदार? आने वाला तो अब की बहुमत में कोई नहीं है, लेकिन बनाएगा सरकार तो मोदी ही बनाएगा. क्यों, ऐसे क्यों लगता है? क्योंकि वो सबसे बड़ी पार्टी है और खिचड़ी जो है वो कभी इधर भागेंगे कभी उधर, अंत में अलग बिलग हो जाएंगे. और ये सरकार रहेगी जो अस्थायी रहेगी, जब तक रहेगी 5 साल तक ये अस्थायी रहेगा. चाहे वो जोड़ के बनाए किसी से या अकेला बनाए, लेकिन बनाएगी सरकार केंद्र में मोदी सरकार, दूसरा सरकार नहीं आएगी. बोलायला माणूस तुम्हाला एक नंबर आहे पुढे. दादा, काय वाटतं कोण आहे मनातला खासदार? खासदार आता मी सध्या कोल्हापूरचा आहे, त्यामुळे इथलं तर मला काय माहिती. आमच्या इकडे आहे टफ फाईट, पण आहे तिकडे एक चांगलं चालू आहे. तिकडे आता शाहू महाराजांनाच मतदान आहे. क्या भाई, क्या लगता है आपको कौन आएगा खासदार? ये तो नहीं बता सकते कौन आएगा. आपको क्या लगता थोड़ी है, नहीं ऐसा नहीं लगेगा. अंदर का चीज अंदर में रहता है, ऐसे क्या बोलेंगे. आपके मन में कौन है? नहीं, मन में नहीं, कोई भी नहीं है. वो अपने कर्म का तुम्हाला काय वाटतं दादा, कोण? हो, कोणी येऊ द्या, यायचं काही नाही. यांना जनतेचं काही पडलं नाही, काही घेणं देणं नाही, यांना काही नाही. भ्रष्टाचार करणार आणि त्यांच्या जवळच ते जवळ करणार त्या लोकांना, आणि नंतर मग परत त्यांना जनतेचा विचारच करत नाही. द्या ना, तुम्ही जर कट्टर असेल, कुठलाही माणूस असतो कट्टर असलं ना, लगेच राजीनामा दुसऱ्या दिवशी द्या आणि त्या पक्षात प्रवेश करा. बघा, जनता तुम्हाला दाखवल काय नाही ती. तुम्हाला काय वाटतं दादा, कोण येईल खासदार? नाही, आपल्याला काय आपण सांगू शकत नाही. तुमच्याकडे कोण आहे? आमच्या इकडे सांगली जिल्ह्यात आहे. आता एकदम टफ फाईट आहे की मग? हा, मग ते आता कोण येईल काय सांगता येणार. आता आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातील वाशीमधील एपीएमसी मार्केटमधील नागरिकांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. संकेत, काय सांगतील? आत्ताच आपण नागरिकांच्या मनातील खासदार जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात चर्चेतला ठरलेला आहे. काय सांगतील? नक्कीच राजरत्न, जर आपण बघितलं तर जशी बारामतीची लढत हाय व्होल्टेज होणार आहे, तशी मुंबई लोकसभेचे जे मुंबईमधले 6 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यातल्या ठाणे लोकसभेची लढत ही हाय व्होल्टेज होणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत शिवसेनेला जर पहिली सत्ता कोणी दिली असेल तर ती पहिली सत्ता या ठाण्याने दिलेली आहे. त्यामुळं
ठाण्याकडे महाविकास आघाडीकडून राजन विचारे तर महायुतीकडनं नरेश मस्के उमेदवार आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं इथल्या मतदारांचा कल देखील आपण जाणून घेतलेला आहे. अगदी तगडी फाईट जी आहे, कट टू कट फाईट जी आहे ते आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. राजरत्न अगदी नक्कीच संकेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, वाशी, ठाणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.